आज आपण कोकणातील वर्षा ऋतूमध्ये येणाऱ्या भारगी भाजीच्या फुलांची भाजी कशा प्रकारे बनवू शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी मधुरा, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपण भाजी करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम भारगी भाजीचे फूल आपण नीटनेटकेपणाने निवडून बाजूला करून घ्यावी। चांगले असलेले भाजीचे पान निवडून ठेवावे। फुले निवडून झाल्यानंतर भारगीचे फुले व पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। स्वच्छ धुवून झाल्यानंतर फुले व पाने गरम पाणी करून त्या पाण्यामध्ये मंद गॅसवर गरम करण्यास ठेवावी। त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिट शिजवून घ्यावी। भाजी शिजत आहे। आपण भाजीला फोडणी देण्यासाठी लागणारे साहित्य किंवा जिन्नस काढून घ्यावे। पुढील प्रमाणे तेल, जिरे, मोहरी, हळद, लसूण, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओल्या खोबऱ्याचे कीस, कढीपत्ता, हळद, मीठ हे सर्व जिन्नस काढून घ्यावी। 10 मिनिट झाल्यानंतर भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे, ती एका ताटामध्ये काढून घ्यावी। आता आपण फोडणी देण्यास सुरुवात करूया। सर्वप्रथम एक कढई घ्या। कढई गरम झाली की सर्वप्रथम तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची हे सर्व एक एक जिन्नस टाकून घ्यावी। फोडणीचे मिश्रण हळूहळू हलवून घ्यावे। चवीनुसार मीठ टाकावे। त्यानंतर फोडणीमध्ये शिजवलेली भाजी टाकावी। चांगल्या प्रकारे हलवून वरतून थोडी हळद टाकावी। पुन्हा हलवून 10 मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवावे। 10 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून ओल्या किसलेल्या खोबऱ्याचे किस भाजीमध्ये टाकावे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे हलवून 5 मिनिट ठेवावे। गॅस बंद करावा आणि मग भाजीचा आस्वाद घ्यावा।